जेव्हापासून गणपती बाप्पा आलेत ना तेव्हापासून माझी सकाळची सुरुवात अशीच नेहमी फ्रेश असते. कारण सकाळी सकाळी गणपती बाप्पाला बघितलं ना की पूर्ण दिवस हा छानच जातो. बाकीची पूजा आवरून घेतली आणि तेवढ्यातच हे पार्सल घरी आलं होतं. आता आम्ही डोंगरात जरी राहत असलो ना तरी आमच्याकडे पार्सल येतं बरं का. ह्या पार्सलमध्ये होतं बाळासाठी पाळणा, तो त्यांच्या आईनीच मागवला होता. म्हणून मला तर तो काही निघत नव्हता, मग ह्यांनाच बोलवलं आणि तो असेंबल पण हेच करणार होते. त्याच्यामुळे म्हटलं चला आता मीच व्हिडिओ बनवते. पाळण्याची क्वालिटी एकदम छान आली होती. फक्त तो असेंबल करताना जर असा आमचा वेळ गेला. त्यानंतर ह्यांनी बाकीचा पाळणा पूर्ण असेंबल करून घेतला आणि मी फक्त त्याच्यामध्ये पाळणा लावला आणि असं दाखवते की मीच सगळा पाळणा असेंबल केलाय. त्यानंतर जरा दवाखान्यात जायचं होतं. कालचा जो वीकनेस होता तो थोडा अजून जाणवत होता. म्हटलं चला जास्त आजारी पडण्यापेक्षा आहे ना आत्ताच दवाखान्यात जाऊन आलेलं बरं. येताना बघा हे गणपती किती छान होते. तिथे दर्शन घेतलं, घरी आलो. आल्यानंतर एवढी धावपळ व्हायला लागली ना की बाकी सगळ्यांचं गौरीचं आगमन करून झालं आणि आमचं अजून आगमन पण नव्हतं झालं आणि साड्या पण नेसवून झाल्या नव्हत्या. मग आम्ही दोघींनी पटपट हे सगळं काम करून घेतलं. तोवर आईंनी स्वयंपाक करून घेतला. आता आमच्याकडे आजच्या दिवशी ना धपाटे आणि भरपूर प्रकारच्या ह्या रानभाज्या सगळ्या बनवल्या जातात. त्यानंतर हे बघा फायनल लुक कसा आहे. बाकीचं थोडंसं डेकोरेशन राहिले ते उद्या. आता बाय.